इगतपुरी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश। कर्जवसुलीच्या नावाखाली नागरिकांना धमक्या देणारे रॅकेट उद्ध्वस्त। नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। कर्ज फेडले नाही म्हणून तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना धमक्यांचे फोन येत आहेत का? सावधान। इगतपुरी शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या बनावट कॉल सेंटरचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। मीनाताई ठाकरे संकुलात राजरोसपणे सुरू असलेल्या या कॉल सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून कर्ज वसुलीच्या नावाखाली नागरिकांना धमक्या देणाऱ्या एका मोठ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या आहेत। या धडक कारवाईत 24,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे इगतपुरीसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कॉल सेंटरमधून अत्यंत धक्कादायक पद्धतीने काम चालत होते। बँकेचे अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगून हे कर्मचारी कर्जदारांना फोन करत असत। केवळ कर्जदारांनाच नव्हे तर त्यांचे नातेवाईक, मित्र आणि शेजारी यांनाही फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या। कर्जदारांची वैयक्तिक माहिती अवैधरित्या मिळवून त्यांचा मानसिक छळ केला जात होता। या छळाला कंटाळून अनेक जण मिळेल त्या मार्गाने पैसे भरण्यास भाग पडत होते। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना या अवैध गोरखधंद्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य बेनखेलकर यांनी एक विशेष पथक तयार केले। पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी सापळा रचून या कॉल सेंटरवर छापा टाकला। त्यावेळी तिथे 40 ते 50 कर्मचारी काम करत होते। पोलिसांना पाहताच त्यांची भंबेरी उडाली। मात्र पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून कारवाई यशस्वी केली। या धडक कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटर चालवणारे मुख्य सूत्रधार नरेंद्र शशिकांत फोंडवे वय 32 वर्ष राहणार इगतपुरी आणि पारस संजय विसे वय 26 वर्ष राहणार घाटकोपर मुंबई यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 24,32,000 रुपये किमतीचे अत्याधुनिक कॉम्प्युटर, लॅपटॉप, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि हजारो सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत। आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। हे कॉल सेंटर आरबीएल बँक, एचडीबी फायनान्स आणि ग्रो फायनान्स यासारख्या वित्तीय संस्थांसाठी कर्ज वसुलीचे काम करत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे। विशेष म्हणजे या कॉल सेंटरकडे स्थानिक प्रशासनाचा कोणताही कायदेशीर परवाना नव्हता। या प्रकरणामुळे कर्ज वसुलीच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध कॉल सेंटर्सचे मोठे जाळे जिल्ह्यात सक्रिय असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सायबर पोलीस स्टेशनचे नागेश मोहिते या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।